नमस्कार मंडळी. तर आज आपण बनवणार आहोत व्हेज पुलाव. तर त्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे बघा. एक मोठा गाजर कापून घेतलेला आहे, 7 ते 8 उभे चिरलेले कांदे घेतलेले आहेत, फरसबी घेतली आहे, एक मोठा बटाटा कापून घेतलेला आहे, शिमला मिरची घेतलेली आहे आणि वाटाणे घेतलेले आहेत. एक मोठा टोमॅटो आपल्याला चिरून घ्यायचा आहे. सोबत घेतलेली आहे कोथिंबीर आणि थोडासा पुदिना. तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये अजून भाज्या ॲड करू शकता. यामध्ये आपण थोडं पनीर सुद्धा ॲड करणार आहोत. इकडे मी 2 मोठे ग्लास तांदूळ घेतलेले आहेत. तांदूळ आपल्याला स्वच्छ धुवून थोडा वेळ पाण्यामध्ये भिजण्यासाठी ठेवायचे आहेत. इथे मी थोडासा खडा मसाला सुद्धा घेतलेला आहे. आता आपल्याला पुलावमध्ये ॲड करण्यासाठी एक ग्रेव्ही बनवायची आहे. त्यासाठी आपण इथे दही घेतलेलं आहे आणि दहीमध्ये आपल्याला व्हेज पुलाव मसाला ॲड करायचा आहे. हे मिश्रण आपल्याला चांगलं फेटून घ्यायचं आहे. यामध्ये अजिबात गुठळ्या राहता कामा नये. या पद्धतीने आपल्याला ते चांगलं फेटून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता. यानंतर गॅसवर मी मोठं पातेलं ठेवलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे, जिरे टाकले आहे आणि खडा मसाला ॲड केलेला आहे. यामध्ये आपण उभा चिरलेला कांदा आता टाकणार आहोत. कांदा आपल्याला चांगला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आपला कांदा चांगला गोल्डन ब्राऊन झालेला आहे. यामध्ये आपण अद्रक लसूण पेस्ट ॲड करणार आहोत आणि सोबत जो टोमॅटो चिरून घेतलेला होता तो सुद्धा आपल्याला ॲड करायचा आहे. कांदा आणि टोमॅटो चांगला नरम होईपर्यंत आपल्याला या मिश्रणामध्ये परतून घ्यायचं आहे. टोमॅटो आपला चांगला शिजला गेला पाहिजे, नरम झाला पाहिजे. या पद्धतीने आपल्याला ते 2 ते 4 मिनिटं परतून घ्यायचं आहे. यामध्ये आता मी ॲड केलेले आहे थोडीशी हळद, धना पावडर आणि घरगुती लाल तिखट. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. आता हे मिश्रण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. एक 2 मिनिटे आपल्याला हे चांगले मसाले सगळ्या मिश्रणाला लागले गेले पाहिजेत. या पद्धतीने आपल्याला चांगलं परतून घ्यायचे आहे. यामध्ये आपण जी दह्याची पेस्ट बनवली होती ती सुद्धा आपल्याला घालून घ्यायची आहे. यानंतर ज्या आपण भाज्या कापून घेतलेल्या होत्या त्या सगळ्या भाज्या या मिश्रणामध्ये आपल्याला ॲड करायच्या आहेत. यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या सुद्धा ॲड करू शकतात. त्यानंतर या भाज्या या मिश्रणामध्ये आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्या आहेत. तुम्ही बघू शकतात हे जे मिश्रण आहे आपल्या सगळ्या भाज्यांना लागलं गेलं पाहिजे. या पद्धतीने आपल्याला त्या 4 ते 5 मिनिट आपल्याला परतून घ्यायचं आहे. यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि थोडासा वरून मी पुदिना सुद्धा ॲड केलेला आहे. आता हे मिश्रण आपल्याला पुन्हा एकदा चांगलं परतून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे चांगलं मिश्रण परतून घ्यायचं आहे आणि याच्यावर आपल्याला थोडंसं झाकण ठेवायचं आहे 10 मिनिटं शिजण्यासाठी. तुम्ही बघू शकता भाज्या आपल्या थोड्याशा शिजायला सुरुवात झालेली आहे. आता यामध्ये आपण धुवून घेतलेला तांदूळ होता तो तांदूळ आपल्याला यामध्ये ॲड करायचा आहे. यासाठी मी बासमती तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ ॲड करून आपल्याला पुन्हा हे मिश्रण परतून घ्यायचं आहे. सगळ्या तांदळाला हे मिश्रण लागलं गेलं पाहिजे. या पद्धतीने आपल्याला ते परतून घ्यायचं आहे. इथे मी 2 ग्लास तांदूळ घेतले होते तर त्यासाठी मी 4 ग्लास पाणी घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि झाकण ठेवून पुन्हा एकदा शिजण्यासाठी ठेवलेलं आहे. तुम्ही बघू शकतात झाकण काढल्यानंतर आपला भात थोडासा शिजत आलेला आहे. पुन्हा आपल्याला तो थोडासा वर खाली असा परतून घ्यायचा आहे. यामध्ये मी फ्राय केलेले पनीर होते, पनीरसुद्धा मी यामध्ये वरूनच ॲड केलेले आहेत आणि पुन्हा एकदा मिक्स होण्यासाठी तो ठेवलेला आहे. यामध्ये मी वरून थोडीशी कोथिंबीर ॲड केलेली आहे आणि पुन्हा एकदा त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे. या पद्धतीने आपला पनीर पुलाव रेडी झालेला आहे. तुम्ही बघू शकता कोशिंबिरीसोबत तो सर्व केलेला आहे. तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला हा भात कसा वाटला.